नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहा, पहिला प्रश्न. भारत जेन AI ॲपची घोषणा केली, ती कोणाला टक्कर देणार आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हा प्रश्न मोडतो विद्यार्थी मित्रांनो. आणि या टॉपिकवर 100% तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, MPSC द्या, सरळ सेवा द्या, केंद्राची परीक्षा द्या, SSC GD, SSC CGL, CHSL, टेक्नॉलॉजीवर प्रश्न 100% येतो आणि हा प्रश्न जवळपास फिरणार आहे. तर पहिला ऑप्शन बघा, ChatGPT. दुसरा ऑप्शन आहे WhatsApp. तिसरा ऑप्शन आहे इंस्टाग्राम आणि चौथा ऑप्शन आहे GPS. तर याचं करेक्ट उत्तर आहे ChatGPTला टक्कर देणार आहे. त्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेत येऊ शकतात. तर बघा, भारत जेन AI ॲपची घोषणा झालेली आहे. मजकूर बघा, भाषण आणि प्रतिमा पद्धती एकत्रित करण्याबरोबरच मराठीसह 22 भारतीय भाषांमध्ये कृत्रिम प्रज्ञेद्वारा AI विकसित भारत जेनचे उद्घाटन दिल्लीत सुरू असलेल्या AI जागतिक परिषदेत करण्यात आलेलं आहे. तर याचं जे उद्घाटन आहे हे कुठं झालेलं आहे हे सुद्धा विचारू शकतात. तर दिल्ली येथे झालेलं आहे. त्यानंतर बघा, मुंबई IITने फाउंडेशन फॉर IoT इंटरनॅशनल ऑफ थिंग्स आणि IOSE इंटरनॅशनल ऑफ एव्हरीथिंग यांच्यासह विकसित केले आहे. ठीक आहे. तर हे जे विकसित केलेले आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, कोणाकडून विकसित केले आहे, कसे केले, कारण की प्रश्न कशा पद्धतीने सुद्धा विचारू शकतात. जेवढे पण पॉईंट सांगितले या प्रश्नाबद्दल ते लिहून घ्या. प्रश्न बघा दुसरा, 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे झाली? ऑप्शन नंबर 1 आहे राजस्थान, ऑप्शन नंबर 2 आहे हरियाणा, ऑप्शन नंबर 3 आहे मणिपूर आणि ऑप्शन नंबर 4 आहे आसाम. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, हरियाणा येथे पार पडलेली आहे 16वी भारतीय अखिल पोलीस कमांडो स्पर्धा. तर बघा, याच प्रश्नाबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघून घ्या. तर पहिली गोष्ट, तर ही आवृत्ती किती आहे ह्यावर प्रश्न विचारू शकतात. तर 16वी आहे. ठीक आहे. त्यानंतर नाव काय आहे याचं, तर अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा आहे. त्यानंतर आयोजक कोण होतं हे महत्त्वाचं आहे. आयोजक तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG यांनी आयोजन केलेलं होतं या स्पर्धेचं. आणि उद्घाटन कोण केलेलं होतं, तर B श्रीनिवासन, DG आहे ते NSG कमांडोचे, म्हणजे जे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक याचे मुख्य आहे ते. ठीक आहे. त्यानंतर बघा, ठिकाण NSG गॅरिसन मानेसर, गुरुग्राम, हरियाणा इथे. एवढं विचारणार नाही, डायरेक्ट ते विचारतील हरियाणा किंवा राज्याचं नाव विचारतील. ठीक आहे. किंवा मग शहराचं नाव विचारतील तर गुरुग्राम विचारतील. त्यानंतर बघा, कालावधी जो होता तो आहे 16 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत याचा कालावधी आहे. सहभाग बघा 24 संघ आहे याच्यामध्ये. आणि कोणते कोणते आहे तर पहा, CAPF प्लस राज्य पोलीस दल आहे आणि कमांडो संख्या सुमारे 800 कमांडो आहे याच्यामध्ये, म्हणजे या स्पर्धेमध्ये. पुढे बघा, मुख्य उद्देश काय आहे या स्पर्धा घडवण्याचा, तर दहशतवादाविरोधी तयारी, समन्वय, ऑपरेशनला कौशल्य वाढवण्यासाठी. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचा शुभारंभ झाला, तिचा वेग किलोमीटर प्रति तास किती आहे? म्हणजे किलोमीटर प्रति तास असा विचारलेला आहे. आणि ही देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रो आहे. ठीक आहे. मेट्रो एक्सप्रेस आहे, म्हणजे मेट्रोचा शुभारंभ झालेला आहे. आणि याचं जे ऑप्शन आहे ते बघा, 100 किलोमीटर प्रति तास, 110 किलोमीटर प्रति तास, 120 किलोमीटर प्रति तास, 130 किलोमीटर प्रति तास. तर याचं जे उत्तर आहे ते आहे 120 किलोमीटर प्रति तास हे उत्तर आहे याचं. म्हणजे ती एका तासात किती जाणार आहे, तर 120 किलोमीटर जाणार आहे. उद्घाटन पहा कोण केलं आहे, तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. त्यानंतर मार्ग कोणता असणार आहे तिचा, तर दिल्ली ते मेरठ राहणार आहे. आणि वेग तुम्हाला सांगितलं आहे ताशी 120 किलोमीटर राहणार आहे. त्यानंतर बघा, अंतर किती आहे, तर 82 किलोमीटर आहे ते दिल्ली ते मेरठ.
आणि यापुढे दिल्ली ते मेरठ हा प्रवास फक्त 55 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणाला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे? पहिलं ऑप्शन बघा, आयरन खानला, दुसरं आहे सारा अली खानला, तिसरं ऑप्शन आहे आयुष्मान खुरानाला आणि चौथं ऑप्शन आहे टायगर श्रॉफला. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे आयरन खानला हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकचा. तर बघा, जो आयरन खान आहे हा शाहरुख खानचा मुलगा आहे आणि त्याला कशासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे, तर द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे त्याने. त्याच्या या उत्कृष्ट कार्यासाठी त्याला बेस्ट डेब्यू डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शन पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांना हा विशेष कौतुक करत त्याच्या यशाची पाठ थोपटलेली आहे. आणि नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली असून ग्लोबल ही जी वेबसिरीज आहे ही नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेली आहे आणि ग्लोबल टॉप 10मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलेली आहे. म्हणजे ही जी वेबसिरीज आहे ही टॉप 10मध्ये गेलेली आहे, म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळालासुद्धा आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न हा ठरणार आहे. पुढचा प्रश्न पहा, इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026चे ठिकाण कोणते? पहिला आहे बेंगळूर, दुसरा आहे मुंबई, तिसरं आहे नवी दिल्ली, चौथा आहे चेन्नई. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 3. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे ठिकाण आहे ते नवी दिल्ली आहे. भारत मंडपम उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. आणि इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026 स्वीकारण्यात आलेली नवी दिल्ली. त्यानंतर बघा, घोषणापत्राला अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्ससह 88 देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्यता दिलेली आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. भारताचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री कोण आहे, तर अश्विनी वैष्णव हे आहे, हे सुद्धा लक्षात घ्या कारण टेक्नॉलॉजीबद्दल हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक आहे 6. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई. आता माजी म्हटलेलं आहे तर आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की हे महत्त्वाचं असेल तेव्हाच कुठं आपण हा प्रश्नसुद्धा आणलेला आहे, म्हणून लक्षात घ्या, यांचा प्रश्न फिरू शकतो. यांच्या मातोश्रीला अमरावती विद्यापीठची D.Litt पदवी मिळालेली आहे. तर जे माजी न्यायमूर्ती होते सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई यांच्या मातोश्रीला अमरावती विद्यापीठाची D.Litt पदवी मिळालेली आहे. तर प्रश्न काय आहे, तर हे भूषण गवई जे आहे माजी न्यायमूर्ती हे कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते, तर 50व्या क्रमांकाचे. प्रश्न व्यवस्थित टाईप नाही झाला पण मी सांगतो ते लक्षात घ्या. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की माजी न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायमूर्ती होते? 50वे, 51वे, 52वे, 53वे की 54वे? तर ते होते 52वे. बघू शकता इथे. तर बघा, आपण सर्व काही 52, 50, 53 हे काही सर्व काही नंबर आणलेले आहेत. बघा, 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूड होते, 51वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती खन्ना, 52वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती भूषण गवई आणि 53वे आहे सूर्यकांत. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो, कारण की न्यायमूर्तीवर प्रश्न हा 100% विचारला जातो. 7 नंबरचा प्रश्न पहा, भारतीय संघाने महिला आशिया कप रायझिंग स्टार 2026चे जेतेपद जिंकले. तर भारतीय महिला संघाने हे जेतेपद जिंकलेले आहे. तर प्रश्न असा आहे की कोणाला हरवून हे जिंकलेलं आहे, म्हणजे द्वितीय स्थान कोणाचं आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश, हे लक्षात ठेवा.
भारतीय संघ जिंकलेला आहे. कोणाला हरवून? तर बांगलादेशला हरवून जिंकलेला आहे. तर बघा, भारतीय संघाने फायनल सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 134 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला बांगलादेशचा संघ 88 धावातच गारद झाला, म्हणजे 88 धावा काढू शकले ते. त्यामुळे भारताने 46 धावांनी हा सामना जिंकला. तर महत्त्वाचा एक पॉईंट अजून याच्यामध्ये आहे की भारताचे हे दुसरे जेतेपद आहे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांदा त्यांनी हे पटकावलेले आहे, जिंकलेले आहे. ठीक आहे. कोणतं? तर आशियाई कप रायझिंग स्टार्स 2026, म्हणजे हे जे आहे टायटल दुसऱ्यांदा जिंकलेलं आहे. तर आजच्या या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, आणि दररोज मॉर्निंगला 7 वाजता आपला हा चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असते या चॅनलवर. धन्यवाद.